नंतर एका स्टेजवरती असं आलं मनात की आपण आपलाच ब्रँड म्हणून सुरू करावं, आपलंच ब्रँड. आणि ते करताना थोडंसं असं लक्षात आलं की बाजारात खूप आहेत त्या मुलांना की आमच्या घरातल्यांना हेल्दी खायला प्यायला मिळतंय, तर ते आम्ही नक्की ते प्रेफर करू. उठून आवळे किसणं, त्याचा रस काढणं, मग तो घेणं हे कोणालाच पॉसिबल नसतं. म्हणूनच वाटायला हे पदार्थ सगळे खूप सोपे वाटतात, पण ते करणं रोज उठून सोपं नाही. त्याच्यामुळे लोक प्रेफर करतात, गृहिणी प्रेफर करतात. USP असं ठरवतोय की आपल्याला केमिकल प्रिझर्वेटिव्ह फ्री गोष्टी द्यायच्यात. ते करताना बरेच लिमिटेशन्स येतात. म्हणजे डायरेक्ट एखाद्या मोठा कनेक्ट आणि त्याच्या थ्रू मला काही हे असं माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मला ना घरोघर पोचायचं जास्त हे होतं. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरून बऱ्याचशा गोष्टी आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण त्याच मार्केटमध्ये नॉन प्रिझर्वेटिव्ह्ज किंवा नॉन केमिकल प्रिझर्वेटिव्ह्ज वापरून बऱ्याचशा गोष्टी बनवल्या जातात. आज त्यांच्याच ब्रँड ओनर अनुष्का फ्रूट प्रोसेसिंग फाउंडर आहेत. अनुष्का फ्रूट प्रोसेसिंगच्या सविता पवार आपल्यासोबत आहेत. मॅडम, मनापासून स्वागत आहे तुमचं MLA टॉक शोमध्ये. थँक्यू. सो कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटतंय मॅम. तुम्ही खरं तर सरप्राईज दिलं आहे अचानक आयत्या वेळी इथे बोलून, आणि खरंच छान वाटतंय. खूप छान. तुमची जर्नी खूप जवळून पाहिली आहे आणि मी नेहमीच अप्रिशिएट करते जे लोक प्रोडक्शनमध्ये आहेत, जे स्वतः मार्केटमध्ये जाऊन एक एक प्रोडक्ट उचलून आणतात, प्रोडक्शन करतात, त्याचं मार्केटिंग करतात, त्याचं ब्रँडिंग करतात आणि त्याचं अकाउंटिंग पण सांभाळतात. सो ह्यासाठी मी नेहमीच अप्रिशिएट करते तुम्हाला, तुमच्या ब्रँडला. सो मॅम, कशी सुरुवात झाली तुमची? म्हणजे हा कोर्स केला आहे मी महाराष्ट्र शासनाचा, म्हणजे MSEDचा हा कोर्स आहे, फळ प्रक्रिया. तर अशीच पेपरमध्ये जाहिरात पाहिली होती आणि साधारण 26-27 वर्षापूर्वी सगळ्या स्त्रियांनी जॉब करायचं वगैरे ही कन्सेप्ट आपल्याकडे एवढी नव्हती. पण घरी पण नुसतं बसवत नव्हतं, तर काही ना काहीतरी चालूच असायचं. म्हणजे चॉकलेट कर, आणखीन काय काय वेगळ्या गोष्टी कर. तर अशीच एकदा पेपरमध्ये जाहिरात पाहिली आणि हा कोर्सबद्दल कळलं, फळ प्रक्रिया. नंतर मग घरातूनच करायला सुरुवात केली. असं. सुपर. सो 17 वर्षाची जर्नी, काय काय स्ट्रगल करावं लागलं तुम्हाला? स्ट्रगल म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे तर आत्ता सुरुवात केली, त्याच्यानंतर बरीच वर्ष मी असं घरगुती प्रमाणात करून देतो. नंतर एका स्टेजवरती असं आलं मनात की आपण आपलाच ब्रँड म्हणून सुरू करावं, आपलंच ब्रँड. आणि ते करताना थोडंसं असं लक्षात आलं की बाजारात खूप आहेत असे पदार्थ करणारे, खूप आहे. मग वेगळं काय करता येईल? तर आत्ता बऱ्याचशा गृहिणी अशा झाल्यात की ज्यांना ज्या खूप जागरूक झाल्यात की आपल्या मुलांना नो केमिकल्स असलेल्या गोष्टी द्यायच्या, या गोष्टीत खूप जागरूक झाल्यात. तर मग आपलं USP आपण हेच ठरवायचं हे केलं की नो प्रिझर्वेटिव्ह. आणि ते करताना मग आता त्याला लिमिटेशन्स भरपूर येतात. म्हणजे शेल्फ लाईफ मुळात कमी असते. पण तरी असं झालं ना की एक वर्ग तयार झाला आहे की ज्यांना असं चालतं की ठीक आहे, शेल्फ लाईफ कमी असते तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही, पण आमच्या मुलांना किंवा आमच्या घरातल्यांना हेल्दी खायला प्यायला मिळतं आहे, तर ते आम्ही नक्की ते प्रेफर करू. थोडीशी कॉस्ट वाढली तरी त्यांना चालते, हे मला जास्त आनंद होतो की त्याच्यामुळे जे असं झालं आहे ना की आता जवळजवळ गेली 4-5 वर्ष झाले काही क्लायंट असे आहेत की जे कुठेही जात नाही, त्यांची दर महिन्याला या गोष्टींची ऑर्डर येते, म्हणजे येते. अनुष्का फ्रूट प्रोसेसिंगच्या अंडर काय काय प्रोडक्ट्स बनतात? बरेच आहेत तसे. फ्रूट स्क्वॅश जे पण हेल्दी आहेत तेच आम्ही करतो शक्यतो. म्हणजे लेमन आहे, जिंजर लेमन आहे, जिरा मसाला आहे, कॉन्सन्ट्रेटेड कैरीपणा आहे. खरं तर वाटायला असं वाटतं की अरे हे काय कोणीही करू शकतं, आपण घरी हे प्रोडक्ट करू शकतो, पण तसं नसतं. आता काय होतंय जनरली की बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच आत्ताच्या मुली सगळ्याच जॉब करतात, त्याच्यामुळे इतका वेळ कोणाकडेच नसतो की रोज उठून मी घरी वेगवेगळ्या गोष्टी करू शकते. किंवा विदाऊट शुगर आवळा स्क्वॅश जे आपलं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आणि जे खूप जातं. बरोबर. तर रोज घरी उठून आवळे किसणं, त्याचा रस काढणं, मग तो घेणं हे कोणालाच पॉसिबल नसतं. म्हणूनच वाटायला हे पदार्थ सगळे खूप सोपे वाटतात, पण ते करणं रोज उठून सोपं नाही. त्याच्यामुळे लोक प्रेफर करतात, गृहिणी प्रेफर करतात. अगदी सोपे म्हणजे घरगुती प्रोडक्ट, ज्याला घरगुती टच आपण म्हणतो. म्हणजे गुळांबा आहे, मोरावळा आहे, जे पूर्वी आपल्या आजी, आपल्या पणजी करायच्या, पण आता ती चव मुलींना आत्ताचा वेळ नसतो, त्यांना ते होत नाही. आणि मग गुळांबाचं तर मला खूप लोकांकडनं हे येतं, अरे खूप अप्रतिम चव आहे असं येतं. कारण ते पूर्वी खाल्लेलं जे असतं जिभेवर चव ती त्यांना मिळते आणि तेच मला त्यात आनंद मिळतो. सुपर. सो आता उन्हाळा आलाय, सो फ्रूट पल्प किंवा मँगो पल्पच्या पण ऑर्डर्स तुम्हाला येत असतील. हो, ते एक आपण ठेवलंय हे की दरवर्षी असं होतं की आंबे खाऊन झाले की मग लोकांना असं वाटतं की आपण थोडे वर्षभरासाठी साठवून पण ठेवावं. मग आपण ते करून देतो की त्यांना बॉटलिंग करून देतो, तेही केमिकल्स घालत नाही. सो ते किती वर्ष शेल्फ लाईफ असतो त्याचा?
10-11 महिने छान टिकतं ते, त्याला काही होत नाही, व्यवस्थित टिकतं आणि लोकांना तोच म्हणजे त्याच आंब्याची चव शेवटपर्यंत एन्जॉय करता येते. बरं. येस. सो 17 वर्षाची जर्नी, खूप मोठी जर्नी आहे. काय काय बॅड पॅचेस आले तुम्हाला? बॅड पॅचेस असं नाही म्हणणार, पण आहेत म्हणजे प्रॉब्लेम्स येतात. आपण जेव्हा USP असं ठरवतोय की आपल्याला केमिकल प्रिझर्वेटिव्ह फ्री गोष्टी द्यायच्यात, तर ते करताना बरेच लिमिटेशन्स येतात की कधी कधी गॅस फॉर्म होतो किंवा आता ऑल ओव्हर इंडिया आपले प्रोडक्ट जातात, पण कधी कधी असं होतं की बॉटल्स फुटतात. मग अशा वेळी क्लायंटशी वाद नाही घालायचा, त्यांना पैसे रिफंड करून टाकायचे, कारण त्यात त्यांची चूक नसते. त्यांनी पैसे पे केलेले असतात आपल्याकडनं प्रोडक्ट घ्यायला, पण ते जर ट्रान्झिटमध्ये काही झालं त्याला तर मग काय करणार? त्यापेक्षा पैसे रिफंड करून टाकायचे असं होतं कधी कधी. पण सुदैवाने म्हणा असं बरंच खूप चांगले क्लायंट मिळाले की ते समजून घेतात, कंप्लेंट नसतात त्यांच्या अशा कधी. आता आपण बॅड पॅचेस किंवा जे स्ट्रगल आहे त्याबद्दल बोललो. आय एम शुअर तुमच्याकडे बरेचशा सक्सेस स्टोरीज पण असतील. सो काही सक्सेस स्टोरी आमच्यासोबत शेअर करा ना. सक्सेस स्टोरी तर तशा छोट्या छोट्याच मी म्हणेन की माझं पहिल्यापासून असंच हे की मला B2B मध्ये जायचंच नव्हतं. म्हणजे डायरेक्ट एखाद्या मोठा कनेक्ट आणि त्याच्या थ्रू मला काही हे असं माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मला ना घरोघर पोचायचं जास्त हे होतं. त्याची 2 कारणं आहेत. एकतर ते समाधान, प्रत्येकाशी कनेक्ट होण्याचं समाधान हे वेगळं आहे, आणि दुसरं असंही आहे की आम्ही स्वतः जाऊन मार्केटमधनं सगळं घेऊन येतो सामान. ते घेताना बेस्ट क्वालिटी रॉ मटेरियल घेतो, त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. की असं होतं नाही तर जनरली की प्रोडक्शनमध्ये आहेत म्हटल्यावरती सेकंड थर्ड ग्रेडचे वस्तू घेतल्या जातात रॉ मटेरियल आणि त्याचा वापर केला जातो प्रोडक्शनसाठी. पण आम्ही तसं करत नाही, जे नंबर 1 असतं तेच घेतो. पण त्याच्यामध्ये कॉस्टिंग जनरली हायच असते, ते होतं. पण आपण लोकांना चांगलं देतो हे समाधान असतं आणि घेणारा वर्ग पण तसाच आहे. मग त्यांना त्याचं हे कळतं. फॉर एक्झाम्पल टोमॅटो सॉस आपलं खूप चालणार प्रोडक्ट आहे. MLA वरती तर मी भरपूर ॲड करते आणि त्यातनं भरपूर लोक मला जोडले गेलेले आहेत. तर हे करताना असं होतं की कधी कधी असं येतात प्रश्न की अरे तुमचं मग बाजारचं एवढ्याला आहे, मग तुमचं एवढ्याला कसं काय असं येतं. तर त्यांना ते सांगावं लागतं की ह्या पद्धतीनेच मी करते. की टोमॅटो सॉस करताना एक पद्धतीचा एक प्रकारचा एक पावडर असते ती घातली जाते, ज्याच्यामुळे सॉस पटकन हटतो. पण आपण तसं न करता नॅचरल पद्धतीने सॉस करतो, त्याच्यामुळे तो करताना वेळ जास्त जातो, गॅस जास्त जातो, एफर्ट्स जास्त लागतात. पण त्यातनं होणारं प्रोडक्ट जे घेतात त्यांना कळतं आणि त्यामुळे ते कुठेही जात नाही. आणि त्याच्यामुळे आता असं झालं की ऑल ओव्हर महाराष्ट्रच नाही, ऑल ओव्हर इंडियातून त्या टोमॅटो सॉसला पण भरपूर मागणी आहे. खूप छान. सो मॅम तुमचे फ्युचर प्लॅन्स काय असतील? फ्युचर प्लॅन आत्ता असं झालं आहे, मी म्हणजे आपण जसं म्हणतो की एज हा एक फॅक्टर असतो आणि बऱ्याच गोष्टी असतात त्याबरोबर. जॉईंट फॅमिलीमध्ये राहते मी, फॅमिली पण पूर्ण मॅनेज करायची आणि आपला व्यवसाय सांभाळायचा, असं दोन्ही कसरत चालू असते, जी सगळेच करतात आणि करायलाच पाहिजे, त्याशिवाय तर यश कुठेच मिळत नाही. तर ते करताना जेवढं आपल्याला जसं जमतंय, घर सांभाळून वगैरे सगळं सांभाळून जसं जमतंय, मिस्टरांचा सपोर्ट घेऊन जसं जमतंय त्याप्रमाणे करायचं आणि घराघरात पोचायचं, हे माझं हे आहे. निश्चित आम्ही अनुष्का फ्रूट प्रोसेसिंगला घराघरात नाही पूर्ण भारतामध्ये सगळ्याकडं मी पोचू. आणि तुम्हाला MLA ग्रुप म्हणजे तुम्ही MLA आणि MLBN जॉईन केले, सो ह्या नेटवर्किंगमध्ये तुम्हाला काय कसं ग्रो व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? MLBNनी ॲक्च्युली अनुष्का हा ब्रँड MLBN MLAमुळे जास्त तयार झाला. म्हणजे त्याच्या आधी पण फेसबुकवरती मी प्रमोशन करत होते. हा ग्रुप जॉईन केल्यानंतर कळलं की जास्त लवकर आपण लोकांपर्यंत पोचतोय. की आता असं होतं नेटवर्किंगमध्ये, मी आहे, माझी एखादी मैत्रीण आहे, ती माझं प्रमोशन करेल, मी तिचं प्रमोशन करेल, अशा पद्धतीने ती लवकर एक चेन तयार होते. आणि जे एक्सपेक्टेड असतं फूड प्रोडक्टमध्ये सगळ्यात मेन हे आहे की जाहिराती बघून मी एक ही बाटली कोणाला दाखवली म्हणून ते कोणी घेतील असं नसतं. तर माउथ पब्लिसिटीतून, म्हणजे कोणाला ती चव पटली, त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तरच त्या पब्लिसिटीतनंच ते जास्त होतं. बरोबर. आणि मला इथे येऊन नेटवर्किंगमध्ये येऊन अशा सगळ्या मैत्रिणी भेटल्या की ज्या हे प्रोडक्ट वापरून बघतात, त्याच्यासाठी चांगले रिव्ह्यूज देतात आणि ह्या गोष्टी रिव्ह्यूजवरती जास्त जातात. बरोबर. चांगले रिव्ह्यूज जर आपल्याला कोणी दिले, ही एक खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे बरेच क्लायंट असतात येस की जे व्हॉट्सॲपवरती सांगतात अरे हे खूप छान आहे, आम्हाला आवडलं, पण तिथपर्यंत आता आपल्याला थांबून चालणार नाही. त्याच्यापुढे गुगल पेज आहे, फेसबुकवरती वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, तिथे जर आपल्या प्रोडक्टला चांगले रिव्ह्यू मिळाले तरच आपलं पुढे जाऊ शकतो. कारण आत्ताचा जो यंग जनरेशन आहे ते नेहमी रिव्ह्यूज बघतात.
त्यांना काहीही सांगितलं ना की ते पहिले म्हणतात त्यांची इन्स्टा लिंक शेअर करा, त्यांचं फेसबुक पेजचं लिंक शेअर करा, त्यांचे रिव्ह्यूज बघू देत, मग आम्ही ठरवतो आम्हाला पुढे काय करायचं. तिथे जर ग्रो व्हायचं असेल तर नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. सुपर. सो नवीन जे लोक ह्या फील्डमध्ये यायचे आहेत तर त्यांना काय संदेश द्याल? संदेशाआधी मी एक छोटासा एक किस्सा सांगेन मॅम, की च्यवनप्राश हे आपलं जे च्यवनप्राश आहे हे बऱ्यापैकी आता बरेच आहेत, म्हणजे अगदी 1 वर्षाच्या मुलापासून 1 वर्षाच्या बाळापासून ते 90-95 वर्षाचे आजोबा इथपर्यंत बरेच वेगवेगळ्या वयोगटातली लोक खातात. तर असं झालं की एक रिव्ह्यूज तुमचे खूप चांगले आहेत असं करून एका मोठ्या फॅक्टरी ओनरनी म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंट टीमनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असं करणार आहोत, आम्ही आमचा फॉर्म्युला देतो, तुम्ही त्याप्रमाणे च्यवनप्राश करून द्यायचं आणि तुमचं जे काय असेल ते चार्जेस आम्ही तुम्हाला देऊ. ती ऑर्डर कन्सिस्टंटली मला मिळणार होती, म्हणजे त्यांचं तसं हे होतं. पण त्यांचे जे सगळे इन्ग्रेडियंट्स पाहिले मी त्याच्यामध्ये आवळा हा घटकच मिसिंग होता. अरे बापरे. होता पण खूप अगदी अल्प प्रमाणात. ते मला पटलंच नाही की च्यवनप्राशचा बेसच आवळा असतो आणि तुम्ही असं कसं काय. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही या पद्धतीने करा, तुम्हाला तुमचे चार्जेस मिळतील. तो म्हटलं नको मला नाही करायचंय. असंच आणखीन एक मोठा ब्रँड आहे, म्हणजे वडापावचा एक फेमस ब्रँड आहे, त्यांचं पण असं आलं होतं प्रपोजल की त्यांच्या पद्धतीने सॉस करून द्या, अशा पद्धतीने करून द्या, आम्ही रेग्युलर तुम्हाला ऑर्डर देतो. पण ते मला नाही पटलं, कारण म्हटलं याच्यामध्ये आपलं ब्रँडला आपला धक्का पोचतो. आपण जर चांगल्या क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतोय तर असे प्रपोजल म्हणजे फक्त पैसे कमवणं हा उद्देश नव्हता ठेवायचा कधी. आपल्याला यश मिळायला वेळ लागेल आणखीन थोडा, आणि पैसा ह्या टर्ममध्ये यश मी हे करतच नाही. त्यापेक्षा चांगलं नाव होणं, विश्वास आपल्यावर लोकांनी ठेवणं हे जास्त महत्वाचं. बरोबर. तर ते जास्त मला महत्वाचं वाटतं आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी. म्हणजे असं बरेचदा असं होतं की आपण बघतो की एखादा ब्रँड खूप गाजावाजा करत खूप मोठा त्यांचं इनॉग्रेशन सेरेमनी वगैरे जे काय ते होतं, पण नंतर 5-6 महिन्यांनी ते कुठेच दिसत नाही. बरोबर. तर त्यापेक्षा वर्षानुवर्ष आपल्याला कसं टिकता आलं पाहिजे, आपले कन्सिस्टंट एफर्ट्स कसे राहिले पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. खूप छान संदेश दिला तुम्ही, मोलाचा संदेश दिला तुम्ही नवीन पिढीसाठी. सो मॅम, ह्या होत्या सविता पवार, आमच्या MLB यांच्या जवळजवळ चौथ्या वर्षाच्या प्रेसिडेंट, 5 वर्षाच्या प्रेसिडेंट आणि MLAच्या खूप मोठ्या एंटरप्रेन्युअर्स. आणि आज तुम्ही इथं आलात आणि MLA व्ह्यूअर्ससाठी, आमच्या यूट्यूब व्ह्यूअर्ससाठी तुम्ही एवढा छान इंटरव्ह्यू दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅम. तुम्ही आज इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, थोडेसे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.